येणाऱ्या 26 तारखेला भव्य दिव्य अशी देशातली आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी अशी बैलगाडा शर्यत हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी कासेगाव या ठिकाणी केलेलं आहे। आपल्यासोबत या कासेगाव बैलगाडी शर्यतीचे आयोजक अतुल लाहिगडे आहेत। आम्हाला सांगा कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि काय वैशिष्ट्य आहे, देशातली पहिली मोठी बैलगाडा शर्यत तुम्ही आयोजित करत आहात। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महापुरुषांच्या मायभूमीत शेतकरी राजाला कुठेतरी चांगले दिवस यावेत आणि गोसंवर्धनाचा जो विषय आहे तो प्रामुख्याने विषय घेऊन आम्ही ह्या बैलगाडी शर्यतीला सुरुवात केली। आमचं कासेगाव हिंद केसरी जे मैदान आहे ते एक आगळं वेगळं मैदान नाव म्हणून महाराष्ट्रामध्ये नावरूपाला आलेलं आहे। त्याची आता वेगवेगळी कारणं आहेत बघा। लास्ट टू लास्ट इयर तुम्ही बघितलं तर आम्ही 1 BHK फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो होतो। म्हणजे एक वेगळा काहीतरी विषय घेऊन येणं ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना कुठंतरी चांगले दिवस येतील किंवा शेतकऱ्यांचं एक घराचं जे स्वप्न असेल ते कुठंतरी पूर्ण होईल ह्या उद्देशानं आम्ही 1 BHK फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो होतो आणि ती संकल्पना महाराष्ट्रात एवढ्या दूरपर्यंत पोचली आणि त्यामुळं आमचं जे मैदान आहे ते अगदी खूप लाईमलाईटमध्ये आलं आणि तिथून पुढं जे एकदम चांगली सुरुवात झाली आणि ती सुरुवात होत असताना मग अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य जे आहे ह्याने देखील आमच्या या मैदानाची दखल घेतली आणि त्यांनी गेल्या वर्षी आम्हाला कासेगावला हिंद केसरीचा मान दिला। मग हा हिंद केसरीचा मान देत असताना कासेगावच्या प्रत्येक नागरिक असेल, इथं बैलगाडीवरती प्रेम करणारा जो प्रत्येक शेतकरी आहे त्या प्रत्येकाला एक अभिमानाचा दिवस होता आणि मग ते हिंद केसरी मैदान घेत असताना मग त्या हिंद केसरी मैदानाला साजेसं मैदान इथून पुढं घेणं ही आमची एक जबाबदारी वाढली आणि त्या जबाबदारीनं आम्ही काम करत असताना ह्या वर्षी आम्ही हेलिकॉप्टरची संकल्पना घेऊन आलो। बक्षिसाचं जर तुम्ही स्वरूप जर बघितलं तर आम्ही नेहमीच महाराष्ट्रातलं एक चांगलं बक्षीस देण्याचा अगदी बऱ्याच ठिकाणी बरीच मोठी मैदानं होतात पण जे बक्षीस आम्ही बोललो आहे, जो आम्ही शब्द दिला आहे त्या शब्दामध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही। जे शब्द आहे तो शेवटपर्यंत आम्ही द्यायचा प्रयत्न केला। ह्या वर्षीचे जे बक्षीस आहेत ते अनुक्रमे 5 लाख आहे, 3 लाख आहे, 2 लाख आहे, 1 लाख आहे, 62,000 आहे, 26,265 आहे, अशी अनुक्रमे बक्षीस दिलेले आहेत। प्रवेश फीविषयी बोलायला गेलं तर अगदी नॉमिनल प्रवेश फी 3,000 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे। ही प्रवेश फी ठेवत असताना इथं मैदानाविषयी जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या गेल्या वर्षी देखील आम्ही उत्कृष्ट फाट्या दिल्या होत्या। ह्या वर्षी देखील आम्ही इथं अगदी ग्रेडर ज्या मशीन आहेत म्हणजे जे 1 इंचसुद्धा लेवल जी करते त्या ग्रेडरच्या मशीननं आम्ही पूर्ण मैदान लेवल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण इथं जे आमचं शेत आहे ते प्रामुख्यानं ऊसाची शेती असणारं क्षेत्र आहे, मध्ये बांध असतात, सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि ती शेत आम्हाला उपलब्ध करत असताना खोडवं गेल्याशिवाय आम्हाला ते उपलब्ध करता येत नाही। तर ग्रेडरच्या मशीन असतील अगदी 10,000 15,000 लिटर इथं स्प्रिंकलरनं आम्ही पाणी मारलेलं आहे, रोलिंग केलेलं आहे। रोलिंग करून अगदी बैलाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची प्रामुख्यानं आम्ही इथं काळजी घेतलेली आहे। आणि 1,000 फुटाचा जो पल्ला आहे तो 1,000 फुटाचा पल्ला देण्याबरोबर पुढं जर तुम्ही बघितलं 550-600 फूट आम्ही जागा रिकामी ठेवलेली आहे जेणेकरून इथून बैल पुढे तेवढ्या एरियामध्ये तो कसल्या परिस्थितीत थांबावा आणि पुढं त्याला कुठं इजा होऊ नये ह्याची देखील आम्ही काळजी घेतलेली आहे। त्याचबरोबर लोकांना बसायला गॅलरी असेल, महिलांच्यासाठी वेगळी गॅलरीची व्यवस्था केलेली आहे। उन्हाचा टेम्परेचरचा विचार करून इथं छताची देखील महिलांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे। हे सगळे व्यवस्था करत असताना एक वेगळी संकल्पना म्हणून आम्ही हेलिकॉप्टरची संकल्पना ह्या वर्षी घेऊन आलो आणि हेलिकॉप्टर अशा अर्थानं आलो की बाबा एक सर्वसामान्य शेतकरी आहे त्याला जसं आम्ही घर दिलं तसं त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कुठं तरी हेलिकॉप्टरमध्ये बसता यावं। कधी काही आपण असं आहे की बाबा विमानामध्ये एक वेळ आपण बसू शकतो पण हेलिकॉप्टरमध्ये बसणं थोडंसं कठीण जातं। तर गटपास विजेते जे असणार आहेत ते 6 बैलगाडा मालक आहेत त्यांना आपण हेलिकॉप्टरची संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर इथं येणाऱ्या महिला ज्या आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना पण हेलिकॉप्टरमध्ये बसता यावं। त्या 6 महिला माता भगिनींना, लकी माता भगिनींना त्यांना देखील आपण हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या ठिकाणी आपलं प्रामुख्यानं रामनवमीचा दिवस आहे, रामलिंग बेट जे आहे तिथं आपण पुष्पवृष्टी करणार आहे। त्याचबरोबर हनुमान मंदिरावरती आपण पुष्पवृष्टी करणार आहे। कासेगाव हिंद केसरी मैदान जे असेल ते आपलं महाराष्ट्रातलं पहिलं मैदान असेल की जिथं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होईल। त्याचबरोबर माझ्या घरी इथं रामवती घराचं माझं श्रद्धास्थान आहे तिथं देखील आपण पुष्पवृष्टी करणार आहे। तर असं ही हेलिकॉप्टरची आपण वेगवेगळी संकल्पना घेऊन आलेलो आहे। तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा चालक मालक आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील बैलगाडा चालक मालक आहेत जे इथं आवर्जून येतात, त्यांना माझं सगळ्यांना कळकळीचं हीच नम्र विनंती राहील तुमच्या माध्यमातून की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं नोंदी करा। कारण तुमच्या जेवढ्या नोंदी होतील ते आम्हाला ऊर्जा देणार आहे, त्यामुळे आम्हाला येणाऱ्या भविष्य काळात ह्याच्यापेक्षा जास्त मोठी मैदानं घेता येतील। धन्यवाद। तुम्ही बोलत असताना सांगितलं की माझं घरसुद्धा मंदिरासारखंच आहे, आईवडील तिथं राहतात, तिथेसुद्धा पुष्पवृष्टी करणे। आईवडिलांचं नाव काय आणि ते मंदिर तुम्हाला वाटतं का? बघा, माझं वडिलांचं नाव आहे ते धोंडीराम आहे आणि आईचं नाव आहे ते गुंपावती नाव आहे। मग दोघांच्या नावामध्ये राम आणि वती हे दोन्ही शब्द घेऊन मग रामाचं
कर्तृत्व जे आहे ते अखंड देशाला माहिती आहे. मग तेच नाव घेऊन मी माझ्या घराला रामवती हे नाव दिलं. आम्ही लहान असल्यापासून म्हणजे अगदी खूप कष्टाचे दिवस काढलेले आहेत. माझे वडील जे होते अगदी ते सर्वसामान्य शेतकरी होते आणि मग आम्हीसुद्धा, माझा लहान भाऊ आणि आम्ही दोघांनीसुद्धा अगदी शेतातली सगळी कामं केलेली आहेत आणि आम्ही शेतातली सगळी कामं करत असताना अगदी जेमतेम म्हणजे आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. पण ती परिस्थिती असताना मला लंडनला त्यांनी पाठवलं. मी 2007 ते 10 या कालावधीमध्ये मास्टर डिग्री तिकडं घेतलेली आहे आणि तिथून पुढं इथं मी रिटर्न आलो. मग ह्या सगळ्या घडामोडीमध्ये माझ्या आईवडिलांचा, माझे मामा असतील खंडेराव नाना, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यामुळं हे चांगले दिवस मला आलेले आहेत. त्यामुळं ते माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे. भावाचं कितपत योगदान आहे आणि काय भावाबद्दल काय सांगाल तुमच्या? भावाचं, माझा लहान भाऊ जो होता तो 25-26 वर्षाचा होता. 25-26 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचं अपघाती निधन झालं आणि आमच्या दोघांचं खूप अटॅचमेंट होती. कदाचित जर तो असता तर आज हेलिकॉप्टरची जी संकल्पना आणलेली आहे, अगदी म्हणजे इकडं आम्ही तो असता तर 8 दिवससुद्धा आम्ही इथं हेलिकॉप्टर गावातील लोकांना उपलब्ध करून दिलं असतं किंवा आणि वेगवेगळ्या संकल्पना. एवढा कर्तृत्वान आणि एवढा लोकांची त्याला जाण असणारा व्यक्ती होता तो आणि सर्वसामान्यांच्यासाठी, युवकांच्यासाठी खूप धडपड होती त्याची आणि ॲक्च्युली त्यानंच हे सुरुवात केलेलं सगळं कार्य आहे. ते फक्त मी त्याच्या पाठीमागं पुढं न्यायचा माझा प्रयत्न चालू आहे. काय नाव काय? शरद लाहिगडे, शरद धोंडीराम लाहिगडे. हेलिकॉप्टर राईडची काय संकल्पना आहे महिलांच्या बाबतीत? महिलांच्या बाबतीत हीच संकल्पना आहे की बाबा इथं येणाऱ्या ज्या महिला आहेत, अगोदर बघितलं ह्याच्या पाठीमागचा जर काळ तुम्ही बघितला तर जनरली महिलांना बैलगाडी शर्यतीमध्ये म्हणजे तिथं थोडंसं बैलगाडी शर्यत म्हटलं की थोडा एक रांगडा म्हणजे मर्द लोकांचा किंवा माणसांचा असा एक जो व्ह्यू होता, तो व्ह्यू कासेगावच्या इथल्या ज्या महिला आहेत, माथाभगिनी आहेत, त्यांनी ते हे करून म्हणजे गेल्या वर्षी अगदी प्रचंड संख्येनं महिला इथं 1 BHK फ्लॅटच्या मैदानाला इथं बघायला आल्या आणि मग ते सातत्यानं गेल्या वर्षी पण महिला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आला. मग त्या महिलांना आम्ही फोकस केलं. महिलांना फोकस करत असताना गेल्या वर्षी जेवढ्या सगळ्या महिला इथं बघायला आल्या होत्या त्यांना लकी ड्रॉ करून आपण 1 ग्रॅमच्या गोष्टी असतील किंवा त्यांना पैठणी साडी देण्याचा विषय असेल किंवा इथं बैलगाडा चालक मालक जे विजेते होते ते विजेते बक्षीस घेऊन जात होते. पण त्या विजेते बक्षीस घेऊन जात असताना त्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, त्या बैलाचा सगळं देखभाल असेल किंवा ह्यांच्या पाठीमागे ते सगळा सांभाळ करतात, ते शेण काढण्यापासून ते सगळ्या गोष्टी करतात. पण त्यांना कोणी कधी विचारात घेतलं नव्हतं किंवा त्यांना कुठलं तरी एखादं बक्षीस मिळेल असं विचारात घेतलं नव्हतं. जरी इथं तो बक्षीस न घेता जर एखादा बैलगाडी मालक घरी गेला असला तर तो जाताना पैठणी साडी घेऊन गेला आहे. त्यामुळे पैठणी साडी ते जेव्हा त्यानं घरी दिली असेल त्यावेळेला निश्चित त्या माता भगिनीला त्याचा आनंद झाला असेल. एवढी वर्ष 10, 20 वर्ष, 30 वर्ष ते बैलाचा सांभाळ करत्या आणि तिच्यासाठी पण काहीतरी गिफ्ट मिळालं. तर असं सगळा महिलांचा जो विषय आहे तो आमच्यासाठी प्रामुख्यानं आदराचा विषय आहे आणि त्यांनासुद्धा कुठंतरी स्थान मिळावं, त्यांनासुद्धा कुठंतरी प्लॅटफॉर्म मिळावा ह्या उद्देशानं आम्ही ह्या सगळ्या संकल्पना घेऊन आलो. महिलांना हेलिकॉप्टर राईड जी तुम्ही घ्यायला लागला आहे ती कशी मोफत असणार आहे का कसं आहे, फी आहे? आता बघा, हेलिकॉप्टरची राईड जर म्हटलं तर प्रामुख्यानं हेलिकॉप्टरला ॲट ए टाईम एक 6 लोकं बसू शकतात. टेक्निकल सगळ्या गोष्टी आहेत. मग 6 लोकं बसत असताना मिनिमम 10 मिनटाची राईड आहे. मग मिनिमम 10 मिनटाची राईड देत असताना एका दिवसामध्ये आपण मॅक्झिमम किती राईड देऊ शकतो हे एव्हिएशनचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत. मग त्या सगळ्या टेक्निकल बाबी किंवा टेक्निकल सगळ्या गोष्टी घेऊन जसं की 4:30-4:45ला त्यांना इथून टेक ऑफ करावंच लागेल कारण सनसेटनंतर ते परत फिरवता येत नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मॅक्झिमम किती राईड आपण करू शकतो आहे. मग राहिलं आपल्याला 100, 200, 500 महिलांना नाही देता आलं तर एक 6 भाग्यवान महिलांना आपण लकी ड्रॉ पद्धतीनं एक फ्री राईड देऊया. त्याच्याबरोबर अगदी नॉमिनल दरामध्ये म्हणजे 3,000 रुपयेमध्ये जास्तीत जास्त लोक संख्येनं पण एक जास्तीत जास्त 100 ते 150 लोकच आपण त्या दिवशी राईड करू शकतो आहे. 150पेक्षा जास्त आपल्याला करता येणार नाही कारण तेवढ्या राईड पॉसिबल नाही आहेत आणि ऑलरेडी जवळजवळ 100च्या वरती बुकिंग झालेल्या आहेत. लोकांचा पण खूप चांगला सहभाग आहे. किती बैलगाड्या शर्यती राज्यातून या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि सुरुवात किती वाजता होणार आहे आणि बक्षीस समारंभ कधी असणार आहे आणि कोण कोण या ठिकाणी वरिष्ठ लोकनेते जे आहेत ते येणार आहेत? बैलगाडा शर्यतीची सुरुवात बघा इथं सकाळी 9 वाजता सुरू होईल. आदल्या दिवशी इथं लॉट पाडले जातील. आम्हाला एक 400 ते 500 बैलगाड्या अपेक्षित आहेत आणि 400 ते 500 बैलगाड्या अपेक्षित असताना सकाळी 9ला सुरू झालं तरी आमचं टार्गेट आहे की बाबा 6:30-5 वाजता फायनलचा पेरा कोणत्याही परिस्थितीमध्ये पळाला पाहिजे. त्याचबरोबर सकाळी उद्घाटनाचा जो समारंभ असणार आहे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष आहेत संगीताताई पाटील, त्यांच्याबरोबर देवराज दादा आहेत, विराज नाईक भैया आहेत, त्याचबरोबर खंडेराव जाधव नाना, सुप्रियाताई
अनुपमा लाहिगडे असे प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. त्याच्याबरोबर बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम असणार आहे त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं आमचे नेते माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब आहेत. त्याचबरोबर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत माननीय श्री अतुल भोसले बाबा ते देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमचे माजी आमदार माननीय श्री मानसिंगराव नाईक भाऊ उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके युवा नेते माननीय श्री प्रतीकदादा पाटील हे देखील सगळे उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळ्या तमाम बैलगाडा चालक मालक आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही म्हटलं तर मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तिथल्या सगळ्या लोकांना किंवा आणि कुठं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचेल त्या सगळ्यांना माझं आवर्जून किंवा कळकळीचं आव्हान हेच राहील की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं नोंदी करा आणि ह्या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी इथं उपस्थित राहावा, कारण तुमचे येणं हेच आमच्यासाठी ऊर्जा असणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता लाखोच्या संख्येनं येणाऱ्या रामनवमीला 26 तारखेला महिलांचा सन्मान असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सन्मान असेल, या सर्वांचा सन्मान करत अतुल लाहिगडे हे भव्य दिव्य अशी देशातली पहिल्या संकल्पना असणारी हेलिकॉप्टर राईड संकल्पना घेऊन या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करत आहेत. आणि येणाऱ्या 26 तारखेला या ठिकाणी लाखानं शेतकरी बांधव या ठिकाणी बैलगाड्या शर्यती पाहण्यासाठी येणार आहेत. कारण मागच्या वेळेलासुद्धा यांनी आयोजन केलं होतं. नीटनेटकं नियोजन आणि आयोजन यासाठी अतुल लाहिगडे यांना पश्चिम महाराष्ट्रात ओळखलं जातं आणि त्यामुळंच पश्चिम महाराष्ट्रासह देशातून या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीसाठी बैलगाडा संघसुद्धा दाखल होणार आहेत आणि नागरिकसुद्धा सहभागी होणार आहेत. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.